कुठे बाहेर गेलाय का कामाला? माहित नाही, पण येईल तो थोड्या वेळात. अच्छा, म्हणून तू त्याच्यासाठी जेवायची थांबली आहेस का? हा. किती गोड. नाही ओढली वाटतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. कौतुक वाटतं मला तुझं. आजकाल त्या सिरियल मधल्या बायका सुद्धा त्यांच्या नवऱ्यासाठी जेवायच्या थांबत नाहीत. पण असं तुझ्यासारखं नवऱ्यासाठी थांबून त्याच्याबरोबर जेवलं ना की जेवण कसं गोड लागतं. काकू, मी काय म्हणतेय, तुम्ही झोपा ना जाऊन. नाही, उशीर खूप झालाय ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. मी तुला एकटीला सोडून कशी जाऊ? तू एक काम कर, फोन कर त्याला, विचार त्याला किती वेळ लागणार आहे यायला. अहो, तो येतच असेल. कर फोन, करून तर बघ. काय झालं? नाही लागला? नाही, उचलत नाहीये तो फोन. म्हणजे कामात असेल हो कदाचित, म्हणून उचलत नसेल. अगो, बायकोचा फोन न उचलायला एवढा कसला बिझी येतो? तू पुन्हा एकदा फोन कर, मी रागवते त्याला. नाही नाही काकू. अगं, काल परवा लग्न झालंय ना तुमचं, लगेच बायकोला गृहीत धरायला लागला. कर फोन, मी सांगते ना, कर. कुठे गेला हा केदार? आधीच रागात निघून गेलाय, फोनही उचलत नाही. मागच्या वेळेस सारखं पुन्हा कुठेतरी एकटाच जाऊन बसला नसेल ना? केदार, फोन उचल. काय झालं? नाही उचलला फोन? पण काकू, येईल तो, तुम्ही नका काळजी करू. मला खरं सांग, सगळं ठीक आहे ना? म्हणजे असं का विचारताय काकू? तुमचं पुन्हा काही भांडण वगैरे झालं नाहीये ना? असं का वाटतंय तुम्हाला? अगं, केदार उशिरापर्यंत अजून घरी नाही आलाय आणि तुझा फोन सुद्धा उचलत नाहीये, म्हणून विचारलं ग. नाही नाही काकू, असं काही नाहीये. आणि जरी भांडण झालं असेल ना तरी ठीक आहे, नवऱ्याशी मध्ये मध्ये भांडत राहावं. काय बोलताय काकू? अगं, खरं तेच सांगतेय, नवऱ्याशी आधी मध्ये भांडत जावं. तुमच्या काकांना तेच सांगितलं होतं मी. सणावाराला एखादी साडी कमी आणलीत तरी चालेल, पण दर आठवड्याला एकदा तरी भांडा. तुमचं तसं काही नाही नाही. हा बघ, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो.